अमरावतीत लव्ह जिहादच्या कथित प्रकरणांवरून वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। शहरातील राजकमल चौक येथे बजरंग दलाच्या वतीने लव्ह जिहादच्या कथित वाढत्या घटनांविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। कार्यकर्त्यांनी राष्ट्रपती तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नाशिकसह राज्यातील विविध ठिकाणी घडलेल्या घटनांचा उल्लेख केलाय। महिलांवर होणारे अत्याचार, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। या निवेदनात अशा प्रकारच्या घटनांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बजरंग दलाचे प्रांत सह संयोजक बंटी पारवाणी आणि प्रदीप सोळंकी यांनी माध्यमांशी बोलताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली। बजरंग दल विदर्भ प्रांत सह संयोजक की मुझ पर जवाबदारी है। आज संपूर्ण भारतवर्ष में बजरंग दल की ओर से इसी प्रकार से धरना प्रदर्शन और आंदोलन किए जा रहे हैं और जिला अधिकारी जी को निवेदन देकर महामहिम राष्ट्रपति जी से ये मांग की जा रही है कि आए दिन रोज जो ये नए जिहादों का हमें पता चल रहा है, तो देश में जो विकृत मानसिकता के जिहादी है इनके खिलाफ कठोर से कठोर कार्रवाई हो। हमने देखा कि अमरावती के परतवाड़ा में किस प्रकार से एक 19 वर्षीय युवा ने किस प्रकार से हमारी युवतियों महिलाओं को फंसाकर 180 महिलाओं को फंसाकर 350 वीडियो अश्लील वीडियो वायरल किए, उसने उनको ब्लैकमेल किया, उनका लैंगिक शोषण किया। नासिक की कॉर्पोरेट घटना हम देख सकते हैं, हमारे परिसर में ही अकोला में हिंदू महिला को लव जिहाद पे फंसाकर जिंदा जला दिया गया। रोज इस प्रकार की घटनाएं हम देख रहे हैं। पता नहीं किस किस प्रकार के लैंड जिहाद हो, धर्मांतरण जिहाद हो, कॉर्पोरेट जिहाद हो, सोशल मीडिया जिहाद हो, विमर्श जिहाद हो, विवाह जिहाद हो, लव जिहाद हो, ये रोज हम नए जिहादों से आज अब देश जो है ये त्रस्त हो गया है। और आने वाले समय में कहीं ऐसा ना हो कि संपूर्ण देश का हिंदू एकत्रित होकर रास्ते पर उतरे, इस प्रकार का विषय न होना चाहिए। इसीलिए महामहिम राष्ट्रपति से हमें अपेक्षा है कि वे इस प्रकार की घटनाओं पर विराम लगाएगी, कुछ न कुछ कड़े कायदे इस घटनाओं के खिलाफ बनेंगे। जय श्री राम। विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून आम्ही सर्व हिंदूवादी संघटना या ठिकाणी परतवाडामध्ये झालेल्या या निंदनीय घटनेचा विरोध करण्याकरता व या घटनेबाबत हिंदू समाजाला जागृत करण्याकरता या ठिकाणी एकत्र आलेलो आहे। अत्यंत निंदनीय आणि क्रूर ही घटना आपल्या जनमानसाची समोर आलेली आहे। अयान अहमद नावाच्या एका नराधमाने 180 जास्त तरुणींचे अश्लील व्हिडिओ वगैरे बनवून ते सोशल मीडियावर प्रसारित केले। हिंदू समाजाला जागृत करण्याकरता आणि हिंदू तरुणींचे जीवन वाचवण्याकरता बजरंग दल नेहमी सक्षम आहे। त्या बजरंग दलच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व हिंदूवादी संघटन या त्यांच्या चळवळीत सामील झालो आणि या आरोपीला कडक शासन झाले पाहिजे असे आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या दिवशी आमचे प्रांतमंत्री बंटी पारवानी यांनी सांगितले। त्यांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सगळे निवेदन देतो की महामहिम राष्ट्रपतीने कडक कायदा बनवून या लव जिहाद सारख्या आणि अन्य सगळ्या जिहादावर कडक शासन करावे या ठिकाणी आम्ही। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनानंतर आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।